उपस्थित सर्वांना जय जिनेंद्र। जय बोलो पद्माचार्य शांति सागर मुनि महाराज की, आज की आनंद की। आज पद्माचार्य परमपूज्य श्री 108 शांतिसागर मुनी महाराजांची 69वी पुण्यतिथी महामहोत्सव समडोळी येथे संपन्न होत आहे। ज्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते 108 श्री अनेकांत सागरजी मुनी महाराजांच्या चरणी भक्तिपूर्वक त्रिवार नमस्तु नमस्तु नमस्तु। त्याच पद्धतीनं आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी मुनी महाराजांच्या चरणी त्रिवार नमस्तु 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 करून सर्वच आचार्य आणि सर्व त्यागीगणांच्या चरणी त्रिवार नमस्तु या ठिकाणी अर्पण करून सर्व माताजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदामी करून या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बालचंद पाटील साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आणि वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय बाळासाहेब अण्णा पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच दक्षिण भारत जैन सभेचे सर्व पदाधिकारी, सर्व अंगसंस्थांचे पदाधिकारी, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमचे सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार व छायाचित्रकार, आज प्रतिवर्षाप्रमाणे एवढ्या भव्य आणि दिव्य अशा या पुण्यतिथी सोहळा समडोळी येथे होत आहे। मी खरं तर ज्या वेळेला समडोळीमध्ये आगमन या ठिकाणी माझं झालं त्यावेळी मला जवळपास इथून त्या फाट्यापासून अत्यंत उत्साहानं जे लोक येत होते आणि त्यात विशेष करून सर्व आमच्या माता भगिनी असतील, त्यांचा जो ओढ होता या कार्यक्रमाला येण्याचा बघून खरोखर माझं ऊर त्या ठिकाणी भरून आला। मी कायमस्वरूपी सांगत आलेलं आहे की जैन धर्म आणि जैन धर्मचा आज या ठिकाणी कुणामुळे जर अस्तित्व माता भगिनींच्यामुळे आहे, हे विसरून चालणार नाही। कुठलाही सोहळा असू दे, पंचकल्याण असू दे, विधान असू दे, पेंडॉलचा 70% भाग महिलांनी भरलेला असतो आणि कुठेतरी 30% पुरुष असतात। मी काय पुरुषांच्यावर टीका करत नाही, परंतु ज्या शांतिसागर मुनी महाराजांनी आपल्या समाजाला जो एक संदेश दिला तो संदेश टिकवण्यासाठी प्रतिवर्षी वीर सेवा दलाच्या माध्यमातून शांतिसागर महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करून या भव्यच्या मंचाद्वारे समाजाला एक संदेश जावा, आचार्यांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोचावेत। आज बाळासाहेबांना पाटील यांनी उल्लेख करत असताना सांगितलं की वीर सेवा दल हे टिकलं पाहिजे। वीर सेवा दलाच्या माध्यमातून चाललेल्या पाठशाळा या ठिकाणी टिकल्या पाहिजेत। माझ्या माता भगिनींना माझी एक विनंती आहे, जेणेकरून आपल्या मुलांना किमान 10वी पर्यंत पाठशाळेला तुम्ही पाठवायला पाहिजे, कारण 10वी पर्यंत जे संस्कार त्या मुलांच्यावर होतात ते अजरामर, त्यांच्या आयुष्यभर त्या जे काही संस्कार झालेले असतात ते शेवटपर्यंत टिकून राहतात। आज आपण ज्या पद्धतीनं शिक्षणाला महत्त्व देतो तेवढंच महत्त्व पाठशाळेच्या माध्यमातून होणाऱ्या संस्कारांना सुद्धा आपण महत्त्व देणं गरजेचं आहे। त्यामुळं माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आज समाजामध्ये पंथवाद चालू आहेत, अनेक पंथवाद चालू असल्यामुळे समाज विस्कटला जात आहे। आज खऱ्या अर्थानं आपला समाज मायनॉरिटी समाज समजला जातो, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो आपला समाज मायनॉरिटी नाही तर मायक्रो मायनॉरिटी आहे। त्यामुळं समाजामध्ये जे फूट पडत चाललेला आहे हे कुठेतरी थांबायचं असेल तर माझ्या माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे
कुठलेही साधू संत आपल्या गावामध्ये आले तर आपण त्यांचा विनय जरूर करूया, त्यांचा सन्मान त्यांचा विनय आपण करणं कर्तव्य आहे. परंतु जी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे ती परंपरा टिकवण्याचं काम आपण सर्वांनी यापुढे पुढील काळामध्ये करणं गरजेचं आहे. आज इतिहास आपण विसरत चाललेलो, हे इतिहास विसरून चालणार नाही. हे इतिहास आम्ही तुम्ही कोणी लिहिलं नाही, हा इतिहास पूर्वीपासून चालत आलेला इतिहास आहे. आज श्रवण बेळगुळमध्ये जर तुम्ही बघितलात तर अनेक वर्षांपासून पंचामृत अभिषेक त्या ठिकाणी गोमटेश्वरचा होतो का नाही, हे आपण कोणी केलेलं नाही आहे, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि ही परंपरा टिकवण्याची जबाबदारी आज आपली आहे. त्यामुळं मी जास्त काय बोलणार नाही. एक लहान कार्यकर्ता या समाजातला म्हणून आणि आदरणीय स्वर्गीय दादांचा चिरंजीव या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो, दादांनी ज्या वेळेला दक्षिण भारत जैन सभेची सूत्र स्वीकारली त्यावेळी दक्षिण भारत जैन सभेचा जी परिस्थिती होती, मी कुणावर टीका करत नाही, परंतु घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम दक्षिण भारत जैन सभा जर कोण केलं असेल तर ते स्वर्गीय रावसाहेब पाटील दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे काय आम्हाला या ठिकाणी शिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज भालचंद्र पाटील असतील, रावसाहेब पाटील असतील, सर्व दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी असतील, आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी वाटचाल करण्याचा प्रयत्न पुढील काळामध्ये नक्की करणार, यामध्ये शंका नाही. आणि माझी एक विशेष विनंती आहे, आज दादांचं एक स्वप्न होतं की वीर सेवा दल असू दे, दक्षिण भारत जैन सभा असू दे, हे तरुणांच्या हातामध्ये गेलं पाहिजे. तरुणांच्या हातामध्ये कशासाठी, तर आज कुठलेही तरुण समाजाकडे यायला घाबरत आहेत. बाहेर राहून बोलणारी लोक फार आहेत, परंतु समाजामध्ये येऊन काम करणारी लोक फार कमी झालेले आहेत. त्यामुळे एक समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी, समाज पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सदैव त्या ठिकाणी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आपण इथं जे कोणी आलेला आहात, आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. नुसतं बोलून चालणार नाही, तर समाजाही स्वार्थ न ठेवता आपण समाजासाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. मी एवढंच सांगतो. आणि दादानी जे शिकवण आम्हाला घालून दिलेलं आहे, दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून कुठल्याही पूजा पुनस्कार विधी विधान याकडे न हे करता आपण आपलं जे दादानी सांगितलेलं आहे शिक्षण, आरोग्य आणि संस्कार, या तीन गोष्टीकडे आपण यापुढं सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आताच या ठिकाणी माजी खासदार आणि समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि अजून आपण सर्वांनी या ठिकाणी आचार्यश्रींचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळेजण इकडे उपस्थित आहात. काळाचं भान राखून मला या ठिकाणी बोलून माझा सन्मान करण्यात आला. मला 2 मिनिटांची बोलण्याची संधी दिली संयोजकांनी, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी आभार मानून मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो.